आजची सकाळ आमची खूप वेगळी होती, कारण आहो नाईट ड्युटी करून आलेले आहेत. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मला येताना त्यांनी पोहे पण आणले होते खाण्यासाठी, कारण माझी खूप जास्त तब्येत खराब झालेली आहे. मला कंटिन्युअसली खूप जास्त उलट्या होत आहेत, कारण प्रेग्नन्सीचा आता 5वा महिना मला चालू आहे, तरी पण उलट्या काही कमी होत नाही आहेत. सारख्या उलट्या होत आहेत, काहीच पचन होत नाही. थोडे पोटात काही म्हणजे खाल्लं की लगेच उलटी. आणि आता तर मला उठून देखील बसणं होत नाही. बाळाला तर घेणं लांबच. आहो म्हणले चल दवाखान्यात. मग 10 वाजता त्यांनी उठवलं, कपडे वगैरे चेंज केले आणि दवाखान्यात आला. नाव वगैरे दिलं आणि आमचा नंबर येईपर्यंत बाळ उपाशी होतं म्हणून आहोंनी सीताफळ घेतलं, तिला इडली घेतली खाण्यासाठी. आणि मला तर काय एवढ्या उलट्या होत्या, मी एका कोपऱ्यात बसलेली होती. उलट्या झाल्या आणि लगेच मग बाळासाठी त्यांनी इडली घेतली होती. मी ती नुसतीच खाल्ली. माझ्या पोटात एवढं जास्त वेगळं होत होतं, वाटत होतं काहीतरी खावं म्हणून. मी ती इडली नुसतीच खाल्ली आणि दवाखान्यात परत आला तर काय एवढ्या जास्त उलट्या झाल्या. बाहेर पाऊस कंटिन्युअसली चालू, पावसात मी भिजले होते, उलट्या केल्या एवढ्या. आणि नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिट व्हायला. मग ॲडमिट झाले. माझं बाळ बघा माझ्याकडे बघत आहे, म्हणून तिला बघून हसत आहे. माझ्या बाळाला बोलत आहे तर आहो मोबाईल दाखवत आहेत, गोलला इथं रमवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अचानकच थोड्या वेळानं एक सलाईन संपल्यानंतर मला एवढं जास्त थंडी हिवताप आलं ना, खूपच जास्त. आहो माझं बाळ रडत होतं आणि आहो माझे पाय चोळत होते, हे करत होते. 4-5 रगी माझ्या अंगावर टाकल्या तिथल्या. एवढी जास्त थंडी आली, हे झाली होती. मग डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे सलाईन पण केली, इंजेक्शन वगैरे दिले. आणि नंतर मी 1-1.5 तासानं माझी बॉडी हे झाली, म्हणजे थंडी गेली अंगातली. आणि नंतर मग पाऊस तर चालूच होता, पावसात भिजत मी घरी आली. मला एवढी जास्त थंडी वाजत होती, माझ्या बाळाला देखील मला घेणं होत नव्हतं. मी बाळाला कसं तरी माझ्या घेतला आणि गाडीवर उतरल्याबरोबर मग आहोंनी मला घरी आल्याबरोबर मी डायरेक्ट कपडे वगैरे चेंज केले, झोपले. आणि आहोंनी मला 4-5 रगी पांघरून झोपी घातला आणि माझ्या बाळाला शांत केलं त्यांनी आणि तिलाही झोपी घातला. आणि नंतर ते बाहेर गेले आणि मला स्पंज डोसा आणि गोलला दूध भात बनवला त्यांनी. तिला ते चारला आणि मला तेच स्पंज डोसा हे केला आणि गोळ्या पिऊन मी डबल झोपून गेले. आणि ते एवढ्यावरच आहो थांबले नाही, त्यांनी बाळाला पूर्णपणे सांभाळणे. सर्वोत्तम बाबा म्हणले ते, एकदम भारी. आणि संध्याकाळी बघा पाहू शकताय, त्यांनी चिकन आणून बाळासाठी पण चिकन त्यांनी काढलं आणि बिर्याणी बनवलेली आहे. आणि संध्याकाळी जेवण वगैरे करून गोळ्या पिऊन मी अशी झोपलेली आहे. आणि माझं बाळ बघा माझं लाड करत आहे, माझ्या पप्पी घेत आहे आणि पप्पाला जाऊन चिमटे घेत आहे, पाहू शकते. आज पुन्हा एकदा जाणवलं की माझा नवरा फक्त माझा नवरा नसून माझी ताकद आहे. आणि आमच्यावर खूप मोठी मोठी संकट अशी येऊन गेलेली आहेत आणि ते प्रत्येक संकटात माझे आहो ना खंबीरपणे माझ्यासोबत उभे टाकलेले आहेत आणि माझ्या आधारही बनलेले आहेत. आणि माझ्या बाळासाठी ते सगळ्यात बेस्ट पप्पा बनलेले आहेत. आणि मी त्या दोघांकडेच बघून खूप जास्त इमोशनल झाले होते. वाईट वेळ आल्यावरच कळतं की आपलं कोण आहे, आणि ते शब्दांनी नाही बरं का, कृतीतून दिसतं.